हाय सर्वांना नमस्कार। तर आज 29 तारीख सोमवार आणि आजची ताईची तारीख निघाली होती, तिकीट निघाली होती आजच्या तारखेला गावाला जायची। तर ट्रेनची अगोदरपासून कन्फर्म होती। तिकीट 15 दिवस अगोदर काढून ठेवावी लागते, तेव्हा कन्फर्म मिळते, नाहीतर मग तिकीट मिळत नाही। म्हणून 15 दिवस अगोदर तिकीट काढून ठेवली होती। तर आज 29 तारखेची ताईची तिकीट होती ट्रेनची आणि आज ताई गावाला गेली आणि घर पा कसं सुन सुन पडल्यासारखं लागते। हाँ, बाबू भी कितना सुनो सुनो झोपून राहिला। बड़ी मम्मी की मम्मी को याद आ रही है ना। तर हे पा सून घर लागते नाही नाही चकोली, नाही तर असं वाटतं इथून आली इथं बसली, नाही तर असं वाटते का तिकडे स्वयंपाकघरात बा काम करत असेल। असं 29लाच तिथून निघाली होती, तिथून तिकीट होती आणि इथं 30ला पोहोचली होती आणि इथून पण 29लाच तिकीट निघाली आणि 29ला इथून निघाली आणि तिथं तिच्या घरी 30ला पोहोचल। तर पूर्ण 1 महिना राहिली, त्यामुळं थोडंसं आता एकदम गेली तर मग थोडंसं घर खाली खाली वाटते आणि आठवण येते थोडीशी। 1 महिना जास्त बराच होतो ना, आणि बघता बघता 1 महिना कसा निघून गेला काही कळलंच नाही। बाबू पण बघा, आता बाबू बी छान थोडा मोठा झाला, समजायला लागलं त्याला आता पण आता, आणि झोपतो आणि त्रास पण देतो तो थोडासा आता पहिल्यापेक्षा। पहिला तरी जास्त त्रास नाही दे, आता थोडासा त्रास देतो पण रात्री नाही देत। हा, आपला बाबू रात्री त्रास नाही देत, थोडा रात्री दिवसांत थोडा चिडचिड करतो पण रात्री नाही देत त्रास बिलकुल तो। तर बघा आता काय जमते, कसं जमते, जसं जसं जमन तसं तसं मी आता करन। कामाचं तर टेन्शन नाही म्हणा, तसं आपल्या घरी जास्त काम आहे नाही, बाबूचंच आहे थोडंसं टेन्शन। आणि स्वयंपाक झाला की झालं, आणि बाबू मोठा होईल तोपर्यंत व्हिडिओ बी कधी येईल कधी नाही येईल असं थोडंसं ब्रेक म्हणजे मुलावर पहिलं लक्ष द्यावं लागणार ना, आणि थोडा मग व्हिडिओ 2 दिवसाआड, 1 दिवसा, कधी 3 दिवसा असा व्हिडिओ टाकणार। पण मी प्रयत्न नक्की करणार की व्हिडिओ टाकायचा। तर बाबू जसं जसं करू देईन तसं तसं मी करन। घरचे कामं पण तसेच, आता लेकरं पाहून घरचे कामं करणं, आपलं काम करणं थोडंसं हार्ड होतोच एकटी बाईला। ताई होती तोपर्यंत खूप छान गमला, मस्त आम्ही बसून गोष्टी करायचो, बसून चाय प्यायचो, बसून जेवण सोबत। आता मला एकटी राहावं लागणार आणि आता खाना नाही भेटत आम्हाला। कधी बाबूनं बनवू दिला तर बनवायचं, नाही बनवू दिला तर बाबूलाच पाहायचं। बाबूला रडत ठेवून थोडी ना मी स्वयंपाक करन। आम्ही उपास राहू काय उपास नाही राहू, पापा काही ना काही करन ना। पापा तुम्हाला हॉटेलमध्ये नेईन आणि मी घरच्या घरी काय पण थोडंसं करून खाऊन घेईन। असं जसं जसं बाबू काम करू देईन तसं तसं करू, असं आहे। चला मग आता ताई उद्या पोहोचून जाते 30 तारखेला तिच्या गावाला, आणि मला 1-2 दिवस असं वाटन घर खाली खाली, मग सवय होऊन जाते मग एकटं राहायची। आता 1 महिना सोबत राहिलो म्हणून आता थोडंसं कसं तरी वाटते, करमत नाही, कसं तरी पूर्ण घर खाली खाली कसं तरी वाटते। पण शेवटी पण कोणी कोणासोबत राहत नाही ना, शेवटी आपल्याला सगळ्याला एकटंच राहावं लागते। आम्हाला ते पण तिकडे एकटीच राहते, मी पण इकडे एकटीच राहतो, सगळे कोणी कोणासंग राहत नाही। तर आता सकाळचे 9:30 वाजत आहे आणि आता माझा चहा पाणी होत आहे आणि बाबूला मी मालिश करून झुल्यामध्ये झोपून दिलं आणि माझा चहा पाणी होत आहे। तर ताई आता पोचली असन बडनेराला, तर आता मी फोन करून विचारपूस करेन की बसमध्ये बसली की नाही बसली। आणि बघा बाबूच्या पापानं
किती हुशारी केली. म्हणजे बाबू बिलकुल राहत नव्हता ना खाली. तर जसं माझ्या ताईला बसून दिलं आणि तसंच त्यांनी झुला घेऊन आले. झुला तर अगोदरचाच होता तानियाचा. आणि मग फक्त हा हे पाहिजे होतं, हे कपडा आणायचा होता. तर कपडा घेऊन आले आणि रात्रीच बाबूला पूर्ण झुला रिपेअरिंग केला. म्हणजे धूळ खात होता पुरा. आणि लई दिवसाचा पडलेला होता ना, असा उभा होता, तर धूळ खात होता तो. तर त्यांनी सुवार केला, सुधरवला, पूसपास केला आणि बाबूला झुल्यात झोपून दिलं. तर सकाळी उठून थोडासा खेळला. त्याची मग मी मालिश केली आणि त्याला झुल्यात टाकून दिलं. झोपून गेला झुल्यामध्ये. आणि आम्ही चहा पाणी घेत आहोत. तर आता थोडेसे भांडे घासून घेणार आहे. तरी जास्त काही आताच मी काम करणार नाही, थोडं करते. त्यांनी रात्री झाडू वगैरे मारला, पोचा वगैरे केला आणि मी स्वयंपाक केला. तर आता मी थोडेसे भांडे आहे ते घासून मी स्वयंपाक करून घेईन. आणि बाबू बघा कसा मस्त झोपतो आज झुल्यामध्ये, एकदम छान. तर असा मालिश करून बाबू झुल्यात झोपला.